वाद, गावाकडचे वाद, शाळेतले वाद, कॉलेजमधले वाद, विधानसभेतले वाद, विधान परिषदेमधले वाद. आज एक वाद असा बघायला मिळाला. पुण्यामध्ये आज सारथी आणि अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे कामं झालेत आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या ह्या योजनेच्या सर्व फायद्याचे त्यांचं आभार मानण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित केला होता. आणि नरेंद्र पाटील, अभिमन्यू पवार, देवेंद्र फडणवीस साहेब, सुनेत्राताई पवार हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित होते. तर एक वाद असा आहे की एक खुर्ची रिकामी होती समोर आणि आपल्या पुण्याच्या खासदार मेधाताई कुलकर्णी आणि नरेंद्र पाटील मुख्यमंत्र्याचे आणि सर्व सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्र्यांची पुढची लाईन, मागच्या लाईनीमध्ये नरेंद्र पाटील आणि मेधाताई बसलेल्या होत्या. समोर एक खुर्ची रिकामी होती. मग ती रिकामी खुर्ची होती तर अभिमन्यू पवार काय म्हणले, नरेंद्र पाटील तुम्ही तिथं बसा, पुढं बसा. तर ह्या काय म्हणल्या, त्यांच्या बाजूला असलेले मेधाताई म्हणले नाही नाही मी पुण्याचे खासदार आहे, मीच बसणार. अभिमन्यू पवार यांनी त्यांना समजून सांगितलं की ताई उगाच कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल. म्हणजे काय होईल उद्याच्याला, बरं जर समजा तिथं मेधाताई पुढं बसले असते आणि जर नरेंद्र पाटील मागं बसले असते तर लोकांनी काय पसरवलं असतं, काय पसरवलं असतं सांगायला आपल्याला काही सांगायची गरज नाही. तर अभिमन्यू पवार त्याच्यामुळेच काय म्हणले की बाई ताई हा कार्यक्रम समाजाचा आहे आणि नरेंद्र पाटील हे अध्यक्ष आहेत महामंडळाचे, त्याच्यामुळे त्यांना पुढं बसू द्या, उगाच कॉन्ट्रोवर्सी निर्माण होईल. तर खासदारताईंना आला राग, त्या तनतन करत निघून गेल्यावर बाहेर बाईट देत बसल्या की हा कार्यक्रम मराठ्यांचा आहे असं मला सांगण्यात आलं, आम्ही काय असं काय विरोधात आहेत का, आणि सगळं मीडियावर बी तेच बोलत राहिले. बरं ते जाऊ द्या, त्यांची डिबेटमध्ये बी चर्चा ऐकली मी IBNवर आणि विविध चॅनल्सवर. तिथं पण त्यांनी त्यांचं हिकेखोरीपणा दाखवला आणि लगेच फेसबुक उघडलं आणि बघितलं तर अनेक म्हणजे त्यांची सगळे सोयरे जे हिंदुत्वाच्या कामामध्ये असतात अशी लोक पण मेधाताईचं जोरदार समर्थन करू लागलेत. माझं काय म्हणणं आहे, तो विषय अभिमन्यू पवार, मेधाताई कुलकर्णी आणि त्या पुण्यामधील कार्यक्रमामध्ये काढला आणि अभिमन्यू पवारांनी स्पष्टीकरण दिलं. त्याच्यानंतर नरेंद्र पाटलांनी पण स्पष्टीकरण दिलं की कसा गैरसमज झाला आहे मेधाताईंचा आणि त्या तनतन करत निघून गेल्या. तनतन करून निघून जाण्यात मजाच नव्हती मेधाताईची, पण तनतन करून गेल्यात. आणि जबरदस्त पोस्ट आज ब्राह्मण समाजातील काही तज्ज्ञ व्यक्तींकडून येत आहेत की बघा जातीयवाद किती होतोय, काय होतंय, बाबा. आणि तिथं लगे वाल्या गँगची टोळी बी हजर झाली बरं का. वाल्या गँगची टोळी तिथं हजर झाली, वडापाव गँगची टोळी तिथं हजर झाली. आणि मग मला हा व्हिडिओ करावा वाटला कारण मराठ्यांच्या विरोधात एवढी कदकद, चांगली ही कदकद पाहिजे. चला, आणि असंच आमचे नरेंद्र पाटील, अभिमन्यू पवार असंच काम करत राहोत आणि देवेंद्र फडणवीस पण असंच त्यांना सहकार्य करत राहोत. चला, असले वाद किरकोळ आहेत आणि ही मानसिकता परत मला एकदा ज्ञानोबरायांना जो त्रास झाला, ज्ञानोबरायांना ज्या लोकांनी त्रास दिला अगदी तशीच वाटू लागलेली. ही मानसिकता चांगली नाही. अभिमन्यू पवार त्यांचं ते बघून घेतील. अभिमन्यू पवार उत्तर दिलं आहे, काय झालं आहे, नरेंद्र पाटलांनी उत्तर दिलं आहे. मेधाताईंनी थोडा हेखेखोरपणा कमी करावा आणि खुर्चीच्या वादासाठी पुढं बसण्यासाठी तुम्ही तुमच्या जिंदगीवर असं बोलण्याची वेळ सर्वसामान्य लोक आली, कारण तुम्ही तनतन करून निघून गेलात त्या कार्यक्रमातून, भर कार्यक्रमातून. काय खासदार आहेत तुम्ही काय हिंदुत्वाचं काम करणार हो? हिंदुत्व